नमस्कार मित्रांनो, सुरेश पवार खेम या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. पाठीमागच्या तासाला आपण व्हेरियस लॉज पाहिले होते, ज्याच्यामध्ये लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, लॉ ऑफ डेफिनिट कंपोजिशन अँड गायलू-सॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम. आज आपण ॲव्होगाड्रोज लॉ पाहणार आहोत. Avogadro proposed that equal volumes of all gases at the same temperature and pressure contain equal number of molecules. Equal volumes of all gases. For example, hydrogen आहे, nitrogen आहे, oxygen आहे. These are different gases, and if we take 22.4 liter of each of these each gas, असं 22.4 लिटर का घेतलं तर ते सुद्धा आपल्या पुढे येणार आहे. इट इज नोन ॲज अ मोलार व्हॉल्यूम. त्याला आपण मोलार व्हॉल्यूम असं म्हणतो आणि ती सुद्धा टर्म आपल्या पुढे बघायची आहे. आणि म्हणून 22.4 लिटर ऑफ हायड्रोजन असेल, नायट्रोजन असेल किंवा ऑक्सिजन, these gases under the similar conditions of temperature and pressure, फॉर एक्झाम्पल 0 डिग्री सेल्सिअस असू द्या किंवा 25 डिग्री सेल्सिअस, सगळे एकाच टेम्परेचरला पाहिजे आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर. तर त्यांच्यामध्ये नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती असतात तर ते असतात 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. आणि या नंबरलाच म्हटलेला आहे ॲव्होगाड्रो नंबर. म्हणजे एवढे मॉलिक्युल्स असतात कशामध्ये तर 22.4 लिटर हायड्रोजन असेल, 22.4 लिटर नायट्रोजन असेल, 22.4 लिटर ऑक्सिजन असेल, तर त्याच्यामध्ये एवढे मॉलिक्युल्स असतात अंडर द सिमिलर कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर. ते हे आपल्याला जो फिगर आहे तो रिमेंबर करायचा आहे. त्याला हा कॉन्स्टंट आहे आणि त्याला म्हटलेलं आहे ॲव्होगाड्रोज कॉन्स्टंट. तर ॲव्होगाड्रो लॉचा एक महत्त्वाचं ॲप्लिकेशन आपल्याला पुढं डेड्यूस करायचं आहे की ज्याच्यामध्ये नंबर ऑफ पार्टिकल्स ऑर मॉलिक्युल्स इन 1 मोल ऑफ सबस्टन्स हे किती असतात तर 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स. ॲटॉमिसिटी हा एक भाग आपल्याला इथं महत्त्वाचा आहे. ॲटॉमिसिटी म्हणजे नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. नंबर ऑफ ॲटम्स इन अ मॉलिक्यूल. एका मॉलिक्यूलमध्ये किती ॲटम? फॉर एक्झाम्पल हायड्रोजन आहे तर एका मॉलिक्यूलमध्ये 2 ॲटम. इट इज डायॲटॉमिक. ओझोन इट इज अ ट्रायॲटॉमिक. तर ॲटॉमिसिटी म्हणजे कंबायनिंग कॅपॅसिटी, थोडक्यात किती ॲटम्स कंबाईन झालेत मॉलिक्यूल तयार होण्यासाठी. तर त्याच्यासाठी सुद्धा ॲव्होगाड्रोला हा उपयोगी आहे आणि ते आपण बघणार आहोत कसं. तर हायड्रोजन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर. तर इथं जे एक्झाम्पल घेतलेलं आहे ते हायड्रोजन आणि ऑक्सिजन त्याच्या पद्धतीने घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला इथं पुढे जे दिसतंय आहे त्याच्यामध्ये काय केलेलं आहे तर 100 ml ऑफ हायड्रोजन रिॲक्ट्स विथ 50 ml ऑफ ऑक्सिजन अँड 100 ml ऑफ वॉटर इज फॉर्मड. हा सुद्धा गॅस आहे, हा गॅस आहे आणि हा गॅस आहे. म्हणून तर आपण म्हटलं की गायलू-सॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग गॅसेस काय सांगतो गायलू-सॅक्स लॉ. तर गॅसियस रिॲक्टंट रिॲक्ट टुगेदर टू फॉर्म गॅसियस प्रोडक्ट्स अँड ॲट द सेम कंडिशन्स ऑफ टेम्परेचर अँड प्रेशर दे बिअर सिम्पल होल नंबर रेशो ऑफ देअर व्हॉल्यूम्स. व्हॉल्यूमचा कसा रेशो असतो तर सिम्पल रेशो असतो. फॉर एक्झाम्पल हायड्रोजन गॅस आहे आणि ऑक्सिजन गॅस आहे. दे रिॲक्ट टुगेदर टू फॉर्म H2O व्हेपर्स अँड दे बिअर सिम्पल होल नंबर रेशो. तर ह्याचे 2 व्हॉल्यूम्स आणि याचा 1 व्हॉल्यूम आणि ह्याचे मग किती व्हॉल्यूम तयार होतील तर 2 व्हॉल्यूम तयार होतील. अशी बॅलन्स्ड केमिकल रिॲक्शन आपल्याला बघायची. असंच का तर त्यासाठी आपण जी बॅलन्स केमिकल इक्वेशन लिहू त्यावेळेस आपल्याला लक्षात येईल की ट्वाईस H2 प्लस O2 दॅट गिव्स ट्वाईस H2O. आता ही जी रिॲक्शन आहे बॅलन्स रिॲक्शन लिहिण्यापूर्वी हे स्टेटमेंट आलेलं आहे. म्हणजे इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ
मॉलिक्युल्स. हा गायलुसॅक्स लॉ नुसार काय केलं आपण, तर हायड्रोजन रिॲक्ट्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म वॉटर. अकॉर्डिंग टू गायलुसॅक्स लॉ, this two volumes of hydrogen reacts with one volume of oxygen and gives two volume of water. 2:1:2 असा त्याचा रेशो आहे. मग आता आपण टू व्हॉल्यूम त्याचं नंबर ऑफ मोल्स मध्ये कन्व्हर्जन करणार आहोत. अवॉगाड्रो लॉ काय म्हणतो की इक्वल व्हॉल्यूम. आता ह्याचं जर टू व्हॉल्यूम असेल तर नंबर ऑफ मोल्स 2n मोल्स, 2n मॉलिक्युल्स म्हणूया आपण. वन व्हॉल्यूम असेल तर n मॉलिक्युल्स. कारण हे जर 2 असते तर 2n आलं असतं आणि हे जर 2 आहे तर याचा अर्थ 2n मॉलिक्युल्स. म्हणून गायलुसॅक्स लॉ आणि अवॉगाड्रो लॉ दोघांना इथे कंबाईन केलेला आहे, आपल्या लक्षात येईल. त्यानंतर आपण असं म्हणूया की n इज इक्वल टू 1 आपण कन्सिडर केलं. इफ n इज इक्वल टू 1, तर इथे 2n इंटू 1 2 मॉलिक्युल्स, 1 मॉलिक्युल दॅट गिव्स 2 मॉलिक्युल्स. म्हणजेच काय, हायड्रोजनचे 2 मॉलिक्यूल, ऑक्सिजनचा 1 मॉलिक्यूल आणि वॉटरचे 2 मॉलिक्यूल. ही बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन नुसार आपल्याला इथं दिसतंय. परंतु हे कशावरून आपण समजलं असतं, तर बिकॉज हायड्रोजन अँड ऑक्सिजन इफ कन्सिडर्ड ॲज डायटॉमिक. हे जर डायटॉमिक आहेत असं म्हटलं तरच हे बरोबर आहे. ते जर मोनॉटॉमिक असतील तर हायड्रोजन आणि म्हणजे हायड्रोजन जर मोनॉटॉमिक असेल, ऑक्सिजन मोनॉटॉमिक असेल आणि H2O तयार झालं तर काय म्हणणार आपण, हे ट्वाईस H असं थोडक्यात 2 हायड्रोजनचे ॲटम आणि 1 ऑक्सिजनचा ॲटम. पण याच्यामध्ये इथे कसं आहे, 2 मॉलिक्युल्स म्हणजे 2 हे 1 आणि हे 1 अशा पद्धतीने आपल्याला म्हणावं लागलं असतं. परंतु हे काय आहे, तर डायटॉमिक असल्यामुळे हे पॉसिबल आहे. नंतर आपण म्हटलं की देअरफॉर 2 मॉलिक्युल्स ऑफ हायड्रोजन गॅस कंबाईन विथ 1 मॉलिक्युल ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 मॉलिक्युल्स ऑफ वॉटर. एक जर वॉटर मॉलिक्युल तयार व्हायचा असेल तर आता आपण बघूया की याच्यामध्ये 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन प्लस 1 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन दॅट गिव्स 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर. हे कधी शक्य आहे, जर हायड्रोजन हा डायटॉमिक असेल आणि ऑक्सिजन सुद्धा डायटॉमिक असेल, तर आपल्याला हे असं लिहिणं सोपं आहे, शक्य आहे. नाहीतर असं आपल्याला म्हणावं लागलं असतं की एकच मॉलिक्यूल तयार करायचा आहे, ह्याचे 2 म्हणजे याचा किती आपण घेतला असता, याचा जर 1 मॉलिक्यूल घ्यायचा असेल आपल्याला, 1 मॉलिक्यूल वॉटरचा तयार करायचा आणि 1 मॉलिक्यूल आपण 1 मॉलिक्यूल यूज करणार का, नाही तर हाफ यूज करणार आणि ह्याचा 1 यूज करणार. 1 प्लस हाफ इज इक्वल टू 1 असं आपण म्हणू. पण हाफ जर हा ऑक्सिजन मोनॉटॉमिक आहे असं समजलं तर हाफ ऑक्सिजन ॲटम म्हणायला लागला असतं आपल्याला. परंतु अकॉर्डिंग टू डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी, इट इज नॉट पॉसिबल दॅट ॲटम इज इंडिव्हिजिबल. म्हणून अवॉगाड्रो लॉने सुद्धा आपल्याला ॲटॉमिसिटी प्रूव्ह करता येते. डाल्टन्स ॲटॉमिक थेअरी काय सांगते बा, मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स कॉल्ड ॲटम्स. आपल्याला नवीमध्ये झालेला आहे. ऑल द ॲटम्स ऑफ अ गिवन एलिमेंट्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास. ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट डिफर इन मास. मी समजा हायड्रोजनचा एक ॲटम आहे, कार्बनचा ॲटम आहे, तो दोघांचं मास वेगवेगळं असणार आहे. हायड्रोजनचं जर मास आपण एका ॲटमचं काउंट केलं तर ते वेगळं आहे आणि कार्बनचं ते सुद्धा वेगळं आहे. अशा पद्धतीनं ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट मास बट ॲटम्स ऑफ द सेम एलिमेंट. कार्बनचेच 2 ॲटम आहेत, हे हा एक कार्बनचा ॲटम आहे, हा एक कार्बनचा ॲटम आहे, दोघांचं मास सेम असतं. 1.99 इंटू 10⁻⁻25 ग्रॅम असं त्याचं मास असतं. ठीक आहे. अशा पद्धतीनं 2 कार्बन असतील तर त्या दोघांचं सेम असणार, परंतु कार्बन आणि हायड्रोजनचं मात्र वेगळं असतं. प्रत्येक म्हणजे ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट हॅव डिफरंट मास. Compounds are formed when atoms of different element combine in a fixed ratio. फॉर एक्झाम्पल H2O मध्ये आपण पाहिलं की H2O मध्ये एका H2Oचं मास आहे 18 ग्रॅम, त्यामध्ये 2 ग्रॅम काय असतं तर हायड्रोजन आणि 16 ग्रॅम काय आहे तर ऑक्सिजन. यांचं जर पर्सेंटेज पाहिलं आपण तर 11.11 काय आहे हायड्रोजन आहे
आणि 18.18 हा ऑक्सिजन आहे. अशा पद्धतीने त्यांचं फिक्स्ड रेशो असतं. कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट कंबाईन इन अ फिक्स्ड रेशो. तर फिक्स्ड रेशो काय आहे? 2:1. ऑक्सिजन आणि हायड्रोजन 2:1 कंबाईन होतात आणि त्यांचं जे मास आहे ते असं पर्सेंटेजमध्ये असतं. सोर्स कुठला का असेना तर त्यांचं पर्सेंटेज हे असं असणार आहे. केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व ओनली द reorganization of atoms. Atoms are neither created nor destroyed in a chemical reaction. Dalton's theory could explain all the laws of chemical combination. Dalton's theory जे आहे ते डाल्टन्स थेअरीनुसार सगळे जे लॉ आहेत, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मास असेल, गायलो-सॅक्स लॉ ऑफ कंबायनिंग व्हॉल्यूम्स असेल, त्यानंतर आत्ताच आपण पाहिलेला अव्होगाड्रो लॉ असेल, लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन, ऑल दीज लॉज कॅन बी एक्सप्लेन्ड ऑन द बेसिस ऑफ डाल्टन्स थेअरी. नंतर आणखी एक आपल्याला कन्सेप्ट पाहायचा आहे, ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. ॲटॉमिक मास, एव्हरी इलिमेंट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास. त्याचं स्वतःचं एक कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास असतं. मी म्हटलं आत्ता की हायड्रोजनचा जर ॲटम असेल तर त्याचं इथं दिलेलं आहे 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम असं त्याचं मास आहे. हायड्रोजनच्या एका ॲटमचं मास असतं अँड इट इज अ व्हेरी स्मॉल क्वांटिटी. ही जी क्वांटिटी आहे ती स्मॉल आहे बिकॉज इट इज इन द ऑर्डर ऑफ 10⁻24 ग्रॅम. हे अतिशय स्मॉल असं मास आहे. हेन्स इट इज नॉट इझी टू मेजर दीज मासेस. एवढी जी स्मॉल अमाऊंटची मासेस आहेत ती मोजणं आपल्याला अवघड आहे. आपण मिलीग्रॅमपर्यंत सोनं जे आहे, गोल्ड आपण मिलीग्रॅम मध्ये मोजतो, तसं आपल्याला मिलीग्रॅम म्हणजे 10⁻³ ग्रॅम आहे. पण त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने लहान असं वेट आहे. म्हणून आपल्याला कम्पेअर करायचं आहे. वी हॅव टू कम्पेअर द मास ऑफ वन ॲटम ऑफ C12. ते कम्पेअर आपण करणार आहे. इन द प्रेझेंट सिस्टीम मास ऑफ अन ॲटम इज डिटरमाइंड रिलेटिव्ह टू मास ऑफ कार्बन 12 ॲज द स्टँडर्ड. कार्बन 12 हा स्टँडर्ड धरायचा आणि त्याच्यानुसार त्याची बाकीच्या ॲटमची मास आपल्याला डिराईव्ह करायचे. आणि C12 हेच कन्सिडर करायचं. त्यालाच आपण ॲटॉमिक मास युनिटमध्ये ते कसं आपण घेणार आहोत ते पुढे बघतो आपण. ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय? AMU जे 9वी मध्ये आपण पाहिलं होतं. वन ॲटॉमिक मास युनिट इज डिफाइंड ॲज मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ वन कार्बन 12 ॲटम. म्हणजे काय नेमकं? तर आपल्याला वन ॲटॉमिक मास युनिटची व्हॅल्यू काढायची आहे. त्यासाठी काय करणार आपण? तर वन ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1/12 मास ऑफ वन कार्बन ॲटम अँड मास ऑफ वन कार्बन ॲटम इज डिटरमाइंड बाय मास स्पेक्ट्रोस्कोपी. मास स्पेक्ट्रोस्कोपीच्या सहाय्यानं एक मेथड आहे मास डिटरमाइन करण्याची. स्पेक्ट्रोस्कोपी मेथडनं मास डिटरमाइन केलं. कशाचं? एका कार्बन ॲटमचं, कोणाच्या C12च्या एका कार्बन ॲटमचं मास डिटरमाइन केलं आणि ते जे मासची किंमत आहे ती 1.9926 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम. म्हणून वन ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू, हा जर भागाकार केला आपण, 1 AMU इज इक्वल टू 1.6606 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम असं येणार आहे. ठीक आहे. रिसेंटली ॲटॉमिक मास युनिट हॅज बीन रिप्लेस्ड बाय युनिफाईड मास युनिट कॉल्ड डाल्टन किंवा DA म्हटलं जातं किंवा U म्हटलं जातं. U मीन्स युनिफाईड मास. आता ही फिगर जी आहे ते आपल्याला लक्षात ठेवायची आहे. वन ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू 1.6606 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. मास ऑफ अन ॲटम ऑफ ऑक्सिजन प्रॉब्लेम आपल्याला अशा पद्धतीचे येणार आहेत. मास ऑफ अन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम्स इज 26.56896 into 10⁻⁻24 ग्रॅम. व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन U? म्हणजेच काय? युनिफाईड मासमध्ये त्याचं मास विचारलेलं आहे. तर आपल्याला एका ॲटमचं मास दिलेलं आहे, ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास दिलेलं आहे आणि आपण मास ऑफ अन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम्स इज, आपल्याला काय माहित पाहिजे की आत्ता जसं आपण वन युनिफाईड मास दॅट इज वन ॲटॉमिक मास इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम असं घेतलं होतं. म्हणजे याच्या उलट 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम करस्पॉन्ड टू वन ॲटॉमिक मास युनिट. तर आपल्याला जे मास दिलेलं आहे
26.56896 into 10 raised to minus 24 gram correspond to how much? असं आपल्याला बघायचं आहे. म्हणून 26.56896 into 1 divided by into 10 raised to minus 24 divided by 1.66 into 10 raised to minus 24. म्हणजे हे जर आपण केलं, तिरकस गुणाकार फक्त करायचा आहे. अशा पद्धतीने आपल्याला तिरकस गुणाकार केल्यानंतर 16U दॅट इज 16 ॲटॉमिक मास युनिट असं त्याचा आन्सर येईल. ॲव्हरेज ॲटॉमिक मास ही टर्म काय आहे? ॲव्हरेज ॲटॉमिक मास म्हणजेच काय? तर आयसोटोप्स आपल्याला वेगवेगळे सापडतात. म्हणजे समजा कार्बन आहे, कार्बनचे 3 आयसोटोप आहेत आणि त्यांचं ॲटॉमिक मास युनिट आपण युनिफाईड मासमध्ये असं जर घेतलं तर त्यांचा रिलेटिव्ह अबंडन्स काय आहे? तर C12 सगळ्यात जास्त सापडतो, त्यानंतर C13, त्यानंतर C14 आणि त्यांचं जे रिलेटिव्ह अबंडन्स आहे त्यानं त्याला मल्टिप्लाय केलं कशाला? तर त्याच्या ॲटॉमिक मासला आणि त्यांची जर ॲव्हरेज काढलं तर आपल्याला कार्बनचं ॲटॉमिक मास जे आहे ते 12.011 येणार आहे. तर तो फॉर्म्युला काय आहे? तर फॉर्म्युला काय करायचं? तर ते ॲटॉमिक मास into its abundance divided by 100 प्लस ॲटॉमिक मास त्याचं into its रिलेटिव्ह अबंडन्स. रिलेटिव्ह अबंडन्स म्हणजेच 1.108 डिवायडेड बाय 100. अशा पद्धतीने हे तिघांचे आपण जर ॲव्हरेज काढलं तर आपल्याला हे येतं, म्हणून त्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास असं म्हटलं जातं. म्हणून फ्रॅक्शनमध्ये जे ॲटॉमिक मास आहेत ते फ्रॅक्शनमध्ये काय आहेत? बिकॉज दीज आर द ॲव्हरेज ॲटॉमिक मास बिकॉज एलिमेंट्स एक्झिस्ट इन देअर आयसोटोप्स, डिफरंट आयसोटोप्स. हे सुद्धा आपल्याला झालेलं आहे अगोदरच. In the periodic table of elements, the atomic masses mentioned for different elements are actually their average atomic mass, म्हणून फ्रॅक्शन मध्ये आहेत. For practical purpose, the average atomic mass is rounded off to the nearest whole number when it differs from it by a very small fraction. म्हणून आपण जर पाहिलं तर कार्बन आहे 12.011चं 12 केलेलं आहे. नायट्रोजन आहे तर नायट्रोजनचं इथं 14 इथं काय केलेलं आहे 13 पाहिजे 13.904 त्याचं 14 केलेलं आहे. नंतर ऑक्सिजनचं 15.99 16 केलेलं आहे, राऊंड ऑफ केलेलं आहे. इथं प्रॉब्लेम दिला आहे, कॅल्क्युलेट द ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन युजिंग द फॉलोइंग डाटा. काय करायचं? आपलं ॲटॉमिक मास दिलेला आहे, त्याचं नॅचरल अबंडन्स दिलेलं आहे आणि आपला ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढायचा आहे. तर त्याच्यासाठी आपण काय करणार? 19.99 इंटू 90.92 प्लस 20.99 इंटू 0.26 प्लस 21.99 इंटू 8.82 डिवायडेड बाय 100. अशा पद्धतीनं फॉर्म्युला वापरणार आणि त्याचं कॅल्क्युलेशन करणार. हाच फॉर्म्युला मी वापरला. आता मी सांगितल्या पद्धतीने कॅल्क्युलेशन जर केलं तर त्याचं 20.1707. प्रॉब्लेम अतिशय महत्त्वाचे असतात. आपल्याला फॉर्म्युला जर माहीत असेल, हा फॉर्म्युला त्याचा आहे, तो पाठ करायचा, फक्त किमती टाकायच्या आणि कॅल्क्युलेशन करायचं. नंतर मॉलिक्युलर मास ऑफ अ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स ऑफ एन एलिमेंट which constitute the molecule. Molecular mass of substance is the mass of one molecule of that substance relative to the mass of one carbon 12 atom. म्हणजे कार्बन 12 ॲटमला रिलेटिव्ह असणारा मास आहे. मॉलिक्युलर मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम असं म्हटलेलं आहे. फॉर एक्झाम्पल H2 आपण घेतलं तर H2 मध्ये हायड्रोजनचं किती असतं? एका हायड्रोजनचं 1 ग्रॅम 2 इंटू 1 ग्रॅम प्लस 16. अशा पद्धतीने आपल्याला हे 18. तर ते सगळ्यांची काय असते? तर बेरीज असते. सम ऑफ द ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस ऑफ द ऑल ॲटम्स विच आर प्रेझेंट इन द मॉलिक्यूल. आणि आपण कम्पॅरिझन सुद्धा करू शकतो. आता इथे कार्बन डायऑक्साईड दिलेला आहे 1 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ कार्बन प्लस 2 इंटू ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन. तर 16 प्लस 12 इंटू 1 तर 44 युनिफाईड मास. Find the mass of one molecule of oxygen in atomic mass unit and in grams. Find the mass of one molecule of oxygen. One moleculeचं मास काढायचं आहे कशामध्ये? ॲटॉमिक मास युनिटमध्ये.
आता आपण जे काढलं ते ॲटॉमिक मास युनिटमध्ये जे आहे ते काढण्यासाठी काय करायचं 2 × 16 एका ऑक्सिजन ॲटमचं मास आहे 16 ॲटॉमिक मास युनिट आणि दोघांचे मिळून मॉलिक्युलमध्ये 2 ॲटम्स असतात म्हणून 32 ॲटॉमिक मास युनिट हे 32 असणार आहे कशाचं ऑक्सिजनचं आणि ग्रॅममध्ये काढायचं आहे तर 1 AMU इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम असतं तर 32 ॲटॉमिक मास युनिट इज इक्वल टू हाऊ मच तर हा तिरकस गुणाकार आपल्याला करायचा आहे ते सांगितले मी आता तर 32 इंटू हे जर केलं आपण तर आपल्याला 53.1379 इंटू 10⁻⁻24 ग्रॅममध्ये आपल्याला हे मिळेल तर फॉर्म्युला मास ही टर्म कशासाठी वापरायची द फॉर्म्युला मास ऑफ सबस्टन्स इज द सम ऑफ ॲटॉमिक मासेस ऑफ द ॲटम्स प्रेझेंट इन द फॉर्म्युला अँड इट इज युज्ड फॉर द आयोनिक कंपाऊंड हे जर कंपाऊंड आयोनिक असेल तर अशासाठी फॉर एक्झाम्पल NaCl आहे KCl आहे these are ionic compounds and for the ionic compounds 3-dimensional structures are present and hence formula mass term is used instead of molecular mass. For example, a term formula mass is used for such ionic compounds instead of molecular mass. NaCl is the example. And the formula mass of NaCl. NaCl चा formula mass काढायचा आपल्याला 23 plus 35.5 तर 58.5 atomic mass unit असं त्याचं फॉर्म्युला मास असेल CuNO3 चा काढता येईल त्याच पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला मास ऑफ कॉपर नायट्रेट इज इक्वल टू 187.5 ते कसं काढायचं ते सुद्धा आपल्याला लक्षात येते फाइंड द फॉर्म्युला मास ऑफ CaSO4 इफ ॲटॉमिक मासेस आर कॅल्शियम आहे 40.1 सल्फर आहे 32.1 ऑक्सिजन आहे 16 सरळ सगळ्यांची बेरीज करा फक्त ऑक्सिजनला 4 ने मल्टिप्लाय करा याला इंटू 4 करा आणि बाकीच्यांची बेरीज करा तर आपल्याला काय मिळेल फॉर्म्युला मास ऑफ CaSO4 आता पुढे जो आहे तो मोल कन्सेप्ट ही अतिशय मोठी ब्रॉड टर्म आहे आणि मोल म्हणजे काय आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला पाहणार आहोत बिकॉज इट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट in the next lecture it will be last session of this topic and we will see in the next. Thank you.